मित्रांनो, कल्पना करा, मुंबईच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बँड्रा वेस्ट परिसरातल्या एका बॉलिवूड सुपरस्टारच्या घरात रात्री कोणीतरी घुसतं, चाकूनं हल्ला करतं आणि गायब होतं. पोलीस सांगतात तो माणूस पाईपवर चढून 11व्या मजल्यावर पोहोचला होता. तर यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे आणि त्यामुळेच हे जे काही प्रकरण आहे ना, हे दिसतंय तितकं सरळसोट नाहीये हा संशय बळावतो. कारण इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल इमारतीतल्या सीसीटीव्ही फुटेजमधून घडल्या प्रकाराचं एकही चित्रण पोलिसांच्या हाती लागत नाही. एकही स्पष्ट फुटेज मिळत कसं नाही. या सुपरस्टारवर प्राणघातक हल्ला झाला, त्याचं ऑपरेशन झालं, 37 लाखांचं बिल झालं, एक माणूस संशयित म्हणून अटकही झाला. पण 14 महिने उलटून गेले तरी या हल्ल्यामागचं सत्य अजूनही बाहेर आलेलं नाहीये. तर नेमकं त्या रात्री घडलं काय होतं? आज या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत त्या रात्रीचं संपूर्ण रहस्य. मित्रांनो, नमस्कार. आता ज्या विषयाची जी वाच्यता किंवा प्रास्ताविक जे मी तुमच्यासमोर केलं आहे, त्या विषयावर मी 2-3 सलग व्हिडिओज केले होते जेव्हा ही घटना घडली होती. आज तब्बल 14 महिने उलटलेत त्या घटनेला आणि त्यानंतर पुन्हा यावर बोलावं लागतंय, कारण मुंबई पोलिसांच्या तपासावर, बॉलिवूडच्या ताकदीवर आणि काही मोठ्या एजन्सीच्या भूमिकांवर संशय निर्माण होतोय. कारण ही गोष्ट आहे 16 जानेवारी 2025च्या त्या रात्रीची, ज्या रात्री असा दावा करण्यात आला होता की बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसली आणि सैफ अली खानवर त्यानं चाकून हल्ला केला. पण मित्र, वरवर चोरीच्या उद्देशानं केलेला हल्ला असं ज्या घटनेचं वर्णन केलं जात आहे, त्या दिसतायत त्यापेक्षा अधिक ट्विस्ट आहेत. या घटनेला अनेक पदर आहेत आणि आज आपण ते पदर उलगडण्यासाठी एक एक मुद्द्यांची उकल करून चर्चा करणार आहोत. सुरुवात होते ती घटना नेमकी काय सांगितली गेली यावरून. घटना घडली मुंबईच्या बँड्रा परिसरात. सद्गुरू शरण नावाची ही एक आलिशान इमारत, यातला 11वा आणि 12वा मजला हा सैफ अली खान याच्या नावावर आहे. 11व्या मजल्यावर सैफ अली खान, करीना कपूर आणि त्यांची 2 मुलं तैमूर आणि जहांगीर राहतात. तर 12व्या मजल्यावर सैफ अली खानच्या पहिल्या बायकोकडून, अमृता सिंगकडून त्याला झालेली सारा अली आणि इब्राहिम ही मुलं राहतात. या 6 लोकांव्यतिरिक्त घरात होते 6 ते 8 घरगडी आया, स्वयंपाकी म्हणजे मदतनीस. 16 जानेवारीच्या रात्रीच्या घटनेबाबत दावा असा केला जातो की एक अज्ञात व्यक्ती पाईपवर चढून इमारतीत घुसला. हो, बरोबर ऐकलंय, पाईपवर चढून 11व्या मजल्यावरच्या घरात शिरला. ही पोलिसांची थिअरी आहे, आपली नाही. मुंबई पोलिसांनी सांगितलं की तो व्यक्ती पहिल्या मजल्यापर्यंत पाईपने चढला, मग जिन्यानं त्याने 1 ते 10 मजले गाठले आणि पुन्हा बाहेर येऊन पाईपनं 11व्या मजल्यावर पोहोचला. यानंतर तो तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या लहानग्या जहांगीरच्या खोलीत, त्या खोलीच्या बाथरूममध्ये तो आला. पण असं जनरली बाहेरून बंद असतं, पण हे बाथरूम उघडं होतं आणि मग त्या बाथरूममधून तो घरात शिरला. त्याची चाहूल लागली एका मोलकरणीला, जी आया होती त्या जहांगीरची. त्या मोलकरणीने त्याला हटकलं तर त्याने चाकू काढला आणि मागणी केली, 1 कोटी रुपये दे. मोलकरीण कुठून 1 कोटी रुपये देणार? स्पेसिफिक 1 कोटी कशासाठी? तर त्याला भारताचं नागरिकत्व हवं होतं, कारण तो बांगलादेशी होता. असे ना का बांगलादेशी, दादरला तर रोहिंग्या पण आहेत, त्यांना नाही लागले 1 कोटी रुपये खोटं आधार कार्ड बनवायला. त्याच्या या 1 कोटीच्या मागणीबद्दल जी स्टोरी सांगितलेली आहे किंवा जाते आहे, इथून सुरू होतात संशय. मित्रो, इतकी मोठी घटना घडते, एका सुपरस्टारच्या घरात कोणीतरी घुसतं, पण प्रश्न असा आहे की एकही जी काही घटना, त्या घटनेतले प्रसंग हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये नाही आहेत. फक्त तो एका जिन्यावरून उतरताना तो जो फोटो आहे तो मीडियाने दाखवलाय, मीडियाला दिला गेलाय की दाखवा म्हणून. इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये, इतक्या सुरक्षा व्यवस्थेत, म्हणजे इतके हाय प्रोफाईल लोक त्या बिल्डिंगमध्ये राहत असताना हे कसं काय शक्य आहे की कोणीतरी पाईपनं चढतं आणि मग 11व्या मजल्यावर जातं, घरात घुसतं, हल्ला करतं आणि परत आला तसाच त्याच मार्गानं तो पळूनही जातो आणि तरीही या ॲक्टचा एकही स्पष्ट असा व्हिडिओ सापडत नाही? हे कसं शक्य आहे? त्या चोराला जहांगीरच्या खोलीत आलेला पाहून आया ओरडली. तिचा आवाज ऐकून सैफ अली खान तिथे पोहोचला. बाकीच्या कुणाला काही खबरच नव्हती. मग त्या व्यक्तीसोबत झटापट झाली सैफ अली खानची. म्हणजे हा पडद्यावरचा हिरो तर आहेच, बॉलिवूडचा हिरो, पण तो प्रत्यक्ष जीवनातही हिरो आहे. समोर चोर आल्यानंतर तो त्याच्या जीवाला घाबरला नाही, तर त्याला सामोरा गेला, त्याच्यावर तुटून पडला आणि मग त्या झटापटीत त्या व्यक्तीने चाकूनं सैफ अली खानच्या
पाठीवर वार केले आणि तो वार सैफच्या स्पायनल कॉर्ड जवळ अगदी 1 इंचाचा फरक होता, इथपर्यंत तो वार खोल गेला होता असं सांगितलं जातं. जखमी सैफची बायको त्या रात्री म्हणजे करीना त्या रात्री आपल्या बहिणीकडे सत्संग नाही, पार्टी होती, त्या पार्टीला गेली होती. पण इतर लोक होते की घरात. इब्राहिम होता, सारा होती. पण हा आपला सुपरस्टार पाठीत रुतलेला चाकू, म्हणजे तो चाकू तसाच रुतला होता आणि तो पुढच्या झटापटीत तुटला होता. तसाच तो तुटलेलं पातं पाठीत घेऊन रिक्षाने लिलावतीत दाखल झाला. जखमी सैफला हॉस्पिटलला पोहोचवणारा रिक्षावालाही रातोरात सोशल मीडिया स्टार झाला. ते तुम्ही पाहिलेलं आहे. आता जरा रुग्णालयातली कथा ऐकूया. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सैफवर मग 6 तास ऑपरेशन झालं असं म्हणतात आणि उपचारांचं बिल झालं सुमारे 37 लाख. आता इथे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केलेत की म्हणजे कारण 4 दिवसांच्या उपचारांसाठी 37 लाख रुपयांचं बिल गौडबंगाला वाटतं थोडंसं. मी वर्षभरापूर्वीच यावर एक व्हिडिओ बनवला होता, या 37 लाखांच्या बिलाची सविस्तर पोलखोल करणारा. संशयास्पद असंच या बिलाचं वर्णन करावं लागेल, कारण सैफचा करोडोंचा मेडिक्लेम होता. त्यातले 37 लाख लागलीच विमा कंपनीनं मंजूर देखील केले, जसं हॉस्पिटलने क्लेम केलं. लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ कोणत्या वॉर्डमध्ये, कोणत्या रूममध्ये ॲडमिट होता याबद्दल खूपच गुप्तता बाळगली गेली होती. खांद्यात घुसलेला 3 इंचाचा चाकू, ते चाकूचं पातं, आत तुटलेलं पातं, तेवढे फोटोज माध्यमांना दिले गेले होते. बाकी कुठे आहे, काय आहे, कसं झालं ऑपरेशन, त्याचं मेडिकल बुलेटिन वगैरे लीलावतीनं कधी मीडियाला दिलं नाही. पण एवढी मोठी जखम झालेला हा बाबा जेव्हा हॉस्पिटलमधून 3ऱ्या की 4थ्या दिवशी बाहेर पडला, तो टनाटन उड्या मारतच. म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन झालं, 6 तास चाललं, अगदी स्पायनल कॉर्डपर्यंतही गेलेली जखम होती. हे कसं काय बरं? लीलावतीतच हे उपचार का केले गेले? जखमी सैफ रिक्षावाल्याला म्हणाला का लीलावतीने? तो म्हणाला असेल, अस्पताल ले चलो, नाही का? तेव्हा त्याच रोडवर अनेक नर्सिंग होम्स होते, हॉस्पिटल्स होती छोटी मोठी. पण तो रिक्षावाला सैफला लीलावतीतच कसा घेऊन गेला? कारण लीलावतीचा डायरेक्टर हा मुंबईचा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग होता त्यावेळेला. आतापर्यंत होता. आता एका मोठ्या मॅटरमध्ये त्याला सस्पेंड केलं गेलंय. दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी शरीफुल इस्लाम नावाच्या त्या बांगलादेशी व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर आरोप लावण्यात आला की तो बांगलादेशातून भारतात आला होता. पण न्यायालयात त्याने सांगितलं की मला खोट्या प्रकरणात अडकवलंय. त्याच्या वकिलांनी सांगितलं की स्पष्ट CCTV फुटेज नाही, त्यात दिसणारा माणूस हा माझा जो अशील आहे, शरीफुल इस्लामच तोच आहे, हे ठोस सांगता येत नाही. घटनास्थळी शरीफुल इस्लामच्या फिंगरप्रिंटचा ठोस पुरावा नाही. घटनास्थळाचे संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध नाहीत. आज या घटनेला 14 महिने झाले मित्रांनो, पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. आरोपी म्हणून पकडलेल्या शरीफुलचं पुढे काय झालं माहिती आहे का तुम्हाला? कुठल्या पेपरमध्ये कधी छापून आली बातमी त्याच्याबद्दल? हल्ल्याचा तपास कुठपर्यंत पोहोचला? कधी बातमी वाचली तुम्ही? तिथं सापडलेले सर्व पुरावे सार्वजनिक का केले गेले नाहीत? म्हणजे अगदी त्या सैफच्या घरी त्याने त्या शरीफुल इस्लामने आणलेली बॅग किंवा त्या बॅगेतलं काही इतर सामान जे सोडून गेला असेल, तो चाकू तुटलेला, त्याचं पातं फक्त दाखवत आहे, बाकीचं कुठं गेलं? या प्रकरणात खरं काय आहे आणि खोटं काय, यापेक्षा हे प्रकरण जे आहे ते घडलं होतं का? घडलं असेल तर जसं सैफ आणि त्याची जी काही कंपनी आहे ती सांगते तसंच घडलं होतं का, हे न्यायालय ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा अशा मोठ्या घटना, हाय प्रोफाईल घटना घडतात, तेव्हा त्यांच्या तपासात पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते, जी इथं दिसत नाही. सारा अली, इब्राहिम अशी ही 25शीतली पोटची पोरं वरच्याच मजल्यावर राहतात आणि असं असताना सैफ जखमी अवस्थेत एकटाच रस्त्यावर का उतरला पळत पळत? घरात करोडोंच्या गाड्या असताना तो रिक्षाने हॉस्पिटलला का गेला? हॉस्पिटलला गेला तोही लीलावतीत. या हॉस्पिटलमधले उपचार हे गुप्त का ठेवले गेले होते? 3-4 दिवसांचं झालेलं 37 लाखांचं बिल आणि लागलीच निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीनं तो क्लेम मंजूर करणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात परमबीर सिंग नावाच्या माणसाची जी भूमिका होती ती आधी तपासायला हवी होती, जे झालेलं नाही. या सगळ्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ही फक्त एक क्रिमिनल घटना होती की यामागे आणखी काही मोठं रहस्य आहे? शरीफुल इस्लाम नेमका कोण होता? सैफ, परमबीर सिंग, करीना आणि निवा बुपा यासारखी जी काही हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या आहेत
त्या देखील संशयाच्या फेऱ्यात अडकलेल्या आहेत. मित्रो, हाच संशय, हेच मत मी एका वर्षापूर्वी देखील मांडलं होतं. आज 14 महिन्यानंतरही मला संशयच येतोय, कारण पकडलेला आरोपी शरीफुल इस्लाम कुठल्या जेलमध्ये आहे हे कुणालाच माहीत नाही. या प्रकरणाच्या सुनावण्या होतात का की होतच नाहीत? पोलीस तपास अजून पूर्ण झालाय की नाही? चार्जशीट दाखल केलं गेलंय की नाही? शरीफुल इस्लाम नावाचा डमी आरोपी पैसे देऊन उभा केला गेला होता की काय? आणि आता तुझा रोल संपला, जा घरी. असं काही घडलंय का त्याच्या बाबतीत? 37 लाखाच्या इन्शुरन्स क्लेममध्ये लीलावती, परमवीर सिंग आणि पोलीस यांचा किती किती कट होता, किती शेअर होता? असं काही वाटप झालंय का? मी आपला एक भाबडा प्रश्न विचारला हो. हा एक भाबडा प्रश्न नाही, असे असंख्य प्रश्न आज 14 महिन्यानंतरही अनुत्तरित आहेत. कारण काहीतरी झोल जरूर आहे. झोल जरूर आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.